संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। देऊळवाडीतील त्रिपुरारी यात्रेला भक्तांचा मोठा उत्साह। 11व्या शतकातील प्राचीन भैरवनाथ देवस्थानात भक्तिमय वातावरण। कर्जत तालुक्यातील देऊळवाडी येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक भैरवनाथ यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। 11व्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या या देवस्थानाबद्दल स्थानिकांचा दांडगा विश्वास असून भक्तिभावाने पूजा अर्चा केली जाते। भारतामध्ये शिव आणि भैरव एकत्र असलेले एकमेव मंदिर देऊळवाडीत आहे। कर्जत तालुक्यातील हालिवली, मुद्रे, वांजळे, आशाने, उकरुळ, तिवणे आणि ढाकभैरव या अष्टभैरवांपैकी मूळ स्थान देऊळवाडीला मानले जाते। देऊळवाडी, किरवली, बोरवाडी आणि पुलाची वाडी या 4 गावांचे ग्रामदैवत व अनेकांचे कुलदैवत भैरवनाथ महाराज असून हे देवस्थान अत्यंत जागृत मानले जाते। मंदिराचा 2022 साली जीर्णोद्धार करण्यात आल्याने परिसर अधिक आकर्षक व सोयीस्कर झाला आहे। ही यात्रा नेमकी केव्हापासून सुरू झाली याची नोंद नाही, मात्र पिढ्यानपिढ्या परंपरा टिकून आहे। ढाक येथील काळभैरवांची पूजा करून ढोलकाठी आणण्याची रीत या यात्रेतील प्रमुख आकर्षण आहे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी काठी मंदिरासमोर उभी केली जाते। आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी महाकाकडा पार पाडल्यानंतर दुपारी भजन कीर्तनांनी वातावरण दुमदुमले, तर सायंकाळी 4 वाजता मंदिरातून पालखीचं प्रस्थान वाजत गाजत निघाले असून देऊळवाडी, बोरवाडी, किरवली व पुलाची वाडीपर्यंत पालखी दर्शन सोहळा सुरू आहे। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता 3ऱ्या दिवशी भंडाऱ्याने होते। हा भंडारा देवांचा मानपान मानून मोठ्या भाविक वर्गाच्या उपस्थितीत पार पडतो। स्थानिकांमध्ये अशीही आख्यायिका आहे की पूर्वी देव पांढऱ्या घोड्यावर बसून 4ही गावांमध्ये परिभ्रमण करत असल्याचं लोकांनी प्रत्यक्ष पाहिलंय। त्यामुळे हे देवस्थान अतिशय जागृत असल्याची श्रद्धा टिकून आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेला मोठ्या संख्येने येत असून रात्रीच्या जत्रेमध्ये तर पाय ठेवायला देखील जागा उरत नाही, असं येथील स्थानिक दिलीप बडेकर यांनी सांगितलंय। देऊळवाडीची त्रिपुरारी यात्रा हा कर्जत तालुक्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमान असून यावर्षी देखील भक्ती परंपरा आणि उत्साहाने यात्रेचा रंग खुलला आहे। संघर्ष टाइम्स करिता कैलास म्हामले, कर्जत, रायगड। आमचं श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराज, योगेश्वरी माता हे जवळजवळ 11व्या शतकापासून देऊळवाडी ग्रामे पूर्वाश्रमीचं किरवली गाव येथे स्वयंभू वास्तव्यात आहेत। या यात्रेची प्रथा आमच्या पूर्वीच्या पिढ्यांना देखील माहिती नाही केव्हापासून आहे। आम्ही या डोलकाठीला जो वरती गरुड झेंडा बांधतो तो श्री ढाक निवासी काळभैरवांना पूजा करून ढाक येथून घेऊन येतो। त्रिपुरा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी डोलकाठी आम्ही मंदिरासमोर उभी करतो आणि आज सकाळी महाकाकडा झाल्यानंतर दुपारी भजन वगैरे करून मंदिरातून 4 वाजता पालखीचं प्रस्थान करतो। देऊळवाडी, बोरवाडी, किरवली आणि पुलाची वाडी या 4 गावामध्ये पालखी सोहळा संपन्न होतो आणि 3ऱ्या दिवशी भंडारा होऊन कार्यक्रमाची सांगता होते। भंडारा अर्थात देवांच्या दैत्यांचा मानपान असतो। त्यानंतर या पौर्णिमेची सांगता होते। हे देवस्थान खूप जागृत आहे। पूर्वी 4ही गावातून सफेद घोड्यावर बसून देव राऊंड अप करायचे 4ही गावामध्ये, असे आमचे पूर्वज आतापर्यंत सांगितले, ज्यांनी पाहिलेले प्रत्यक्षात देवाला गावातून फिरताना रात्री पहाटे, अशी आख्यायिका आणि खूप जागृत असं देवस्थान आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे लोक दर्शनाला, यात्रेला येत असतात। आपण पाहता यात्रा, रात्रीचा जल्लोषही पहा। पालखी पूर्णता होताना चालायला जागा नसते, इतकं पब्लिक असतं छोट्याशा गावामध्ये। भैरवनाथांचे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.